Welcome to all of you. In today lecture, we have discussing the another article of second chapter. The name of article is that colligative properties of non-electrolyte solution. What done by non-electrolyte solution? Those solution which do not conduct the electricity or which cannot pass the electron. It is called as a non-electrolyte solution. When we consider the solution is made by or obtained from the solute and solvent. The physical property of solution depend upon the number of solute particle in the solution, and it is independent to the nature of solute particle is called as a colligative property. कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी म्हणजे काय? ती अशी प्रॉपर्टी आहे की जी प्रॉपर्टी सोल्युशनमध्ये असणाऱ्या नंबर ऑफ सोल्यूट पार्टिकलवरती डिपेंड असते, बट इट इज अ इनडिपेंडंट टू द nature of solute particle. I repeat again that the colligative property is a property which depend upon the number of solute particle, and it is independent to the nature of solute particle is collectively called as a colligative property. There are four colligative properties is on the front of you. That the first colligative property is that vapor pressure lowering. Second is that boiling point elevation. Third is that freezing point depression. Fourth is that osmotic pressure. In today's lecture, we are discussing the first two colligative property, namely vapor pressure lowering, and second one it is called as a boiling point elevation. So let us start. What is the first colligative property? That is a vapor pressure lowering. आता वेपर प्रेशर ऑफ द लोअरिंग असं म्हटलं आहे. वेपर प्रेशर तुम्हाला माहिती आहे, मॅटर त्याच्यात तीन स्टेट असतात: सॉलिड, लिक्विड अँड गॅस. लिक्विडला ज्यावेळेस उष्णता दिली त्याचं रूपांतर व्हेपरमध्ये होतं आहे. म्हणून पहिलं वाक्य असं म्हटलं बघा, वी टेक द लिक्विड इन अ क्लोज कंटेनर. लिक्विड घेतला तो कुठे ठेवला आहे? इन अ क्लोज कंटेनर. इट इज इन इक्विलिब्रियम. मग त्यावेळेस त्या लिक्विडची आणि त्या व्हेपर प्रेशरची काय होते? इक्विलिब्रियम होते. आणि मग व्हेपर प्रेशर एक्झर्ट or pressure exerted by the vapor on the liquid is a vapor pressure. वेपर प्रेशर कशाला म्हटलं जातं? की ज्यावेळेस लिक्विड आणि व्हेपर एकमेकांमध्ये इक्विलिब्रियम कंडिशनला असतात त्यावेळेस व्हेपर हा लिक्विडवर प्रेशर एक्झर्ट करतो आणि त्याला आपण काय म्हणतो? व्हेपर प्रेशर. म्हणून ते डेफिनेशन दिली बघा, द प्रेशर एक्झर्टेड बाय द व्हेपर ऑन द लिक्विड is called as a vapor pressure. Is called as a vapor pressure. त्याला काय म्हटलंय? व्हेपर प्रेशर असं म्हटलंय. मग ज्यास आपण सोल्यूट आणि सॉल्वंट पासून सोल्युशन तयार करतो त्याच्यामध्ये सोल्यूट हा जर नॉन इलेक्ट्रोलाइट असेल किंवा नॉन व्होलाटाईल असेल, लक्षात घ्या. व्हॉट डू मीन बाय नॉन व्होलाटाईल? दोज सॉलिड और दोज स्पेसीज having the boiling point is less than 100, it is called as a volatile, and those species or those liquid having boiling point is greater than 100, it is called as a non-volatile. म्हणजे थोडक्यात असं लक्षात घ्या, ज्या लिक्विडचा बॉइलिंग पॉईंट हा 100च्या आत असतो त्याला म्हटलं तो व्होलाटाईल, आणि ज्याचा 100च्या पुढे असतो त्याला म्हटलं तर नॉन व्होलाटाईल. मग इथे काय म्हटलं त्यांनी? नॉन व्होलाटाईल सॉलिड इज ॲडेड टू द सॉल्वंट. सॉल्वंट हा लिक्विड नेचरला आहे. when non-volatile solute is added to the liquid solvent to form the solution, at the time the vapor pressure of solution is lower than that of the pure solvent. वाक्य समजून घ्या. प्युअर सॉल्वंट म्हणजे ज्याच्यामध्ये सोलिड पार्टिकल ॲड केले नाही पण सोल्युशन,
कसं तयार झालं आहे, सॉलिड आणि सॉल्व्हंटपासून तयार झाले. सॉलिडचं नेचर कसं आहे, नॉन व्होलाटाईल आहे. नॉन व्होलाटाईल सॉलिड आणि सॉल्व्हंट जे एकत्र येतात त्याच्यापासून सोल्युशन तयार होतं आणि त्या सोल्युशनचा व्हेपर प्रेशर हा कमी असतो कोणापेक्षा, व्हेपर प्रेशर ऑफ प्युअर सॉल्व्हंट. म्हणून तिथे म्हटले बघा, इथे असं म्हटलं बघा, द व्हेपर प्रेशर ऑफ सॉल्व्हंट इज लोअर by dissolving the non-volatile solute in it. When the solute is non-volatile, it does not contribute to the vapor pressure of the solution. ज्यास नॉन व्होलाटाईल सोल्यूट असतो तो सॉल्व्हंटमध्ये ॲड करतो, तो टोटल व्हेपर प्रेशरमध्ये कॉन्ट्रीब्यूट करत नाही. म्हणून व्हेपर प्रेशर ऑफ सोल्युशन इज लोअर दॅन दॅट ऑफ द व्हेपर प्रेशर ऑफ द प्युअर सॉल्व्हंट. म्हणून ते म्हटले बघा, vapor pressure of solution is equal to the vapor pressure of solvent above solution. आता याच्यामध्ये जर आपण बघितलं, what done by P10 is the vapor pressure of pure solvent. P10 काय सांगतो तो, P10 is a vapor pressure of pure solvent and P1 is a vapor pressure of solvent in that solution. P10 म्हणजे प्युअर सॉल्व्हंटचा आला आणि P1 म्हणजे त्या सोल्युशनमधल्या सॉल्व्हंटचा आला. म्हणजे व्हेपर प्रेशर ऑफ प्युअर सॉल्व्हंट हा ग्रेटर असतो ॲज कम्पेअर्ड टू द व्हेपर प्रेशर ऑफ सॉल्व्हंट इन दॅट सोल्युशन. म्हणून ते म्हटले बघा, कंडिशन दिली बघा, P1 आणि P10 मध्ये कोण मोठा आहे, तर P10 इज ग्रेटर. मग व्हेपर प्रेशर ऑफ लोअरिंग हे कुठल्या अक्षराने दाखवलं गेलं, द व्हेपर प्रेशर ऑफ लोअरिंग इज रिप्रेझेंटेड बाय द डेल्टा P. It is a difference between the vapor pressure of pure solvent minus vapor pressure of solvent in solution. डेल्टा P म्हणजे काय, व्हेपर प्रेशर लोअरिंग. हा काय आहे, डिफरन्स आहे. कशाचा डिफरन्स आहे, इट इज अ डिफरन्स बिटवीन द व्हेपर प्रेशर ऑफ प्युअर सॉल्व्हंट मायनस व्हेपर प्रेशर ऑफ द सॉल्व्हंट इन सोल्युशन. मग वाय द, आपण असं म्हटलं की सोल्युशनचा वेपर प्रेशर कमी असतो, पण तो का कमी असतो हे पण आपल्याला डिस्कस करणं महत्त्वाचं आहे. ज्यावेळेस आपण म्हणतो व्हेपर प्रेशर ऑफ सोल्युशन इज अ लेस दॅन दॅट ऑफ द व्हेपर प्रेशर ऑफ सॉल्व्हंट. वाय? द आन्सर ऑफ दिस क्वेश्चन इज दॅट वेन नॉन व्होलाटाईल सोल्यूट इज डिझॉल्व इन सॉल्व्हंट, ज्यावेळेस नॉन व्होलाटाईल सोल्यूट त्या सॉल्व्हंटमध्ये डिझॉल्व केला जातो, तर सम सरफेस of molecule of solvent are replaced by the non-volatile solute molecule. म्हणजे त्या सॉल्व्हंटच्या सरफेसमध्ये सम सरफेस मोलिक्यूल ऑफ सॉल्व्हंटचे काही मोलिक्यूल हे काय करतात, त्या सरफेसवरून बाजूला सरकतात आणि त्याच्या जागी कोण जाऊन बसतं, नॉन व्होलाटाईल सोल्यूट जाऊन बसतो. पण नॉन व्होलाटाईल सोल्यूट जाऊन बसल्यामुळे काय होतंय, दीज सोल्यूट डू नॉट कॉन्ट्रीब्यूट, दीज सोल्यूट पार्टिकल ऑर दीज सोल्यूट मोलिक्यूल डू नॉट कॉन्ट्रीब्यूट द व्हेपर प्रेशर. ते व्हेपर प्रेशरमध्ये कॉन्ट्रीब्युशन दाखवत नाही. मग काय झालं, नंबर ऑफ सॉल्व्हंट मोलिक्यूल ऑब्व्हियसली इन्क्रीजेस. म्हणजे समजा 100 सॉल्व्हंट मोलिक्यूल असतील, त्या 100 सॉल्व्हंट मोलिक्यूलमध्ये समजा 20 नॉन व्होलाटाईल सोल्यूट मोलिक्यूल टाकलेत, तर 100पैकी 80 हे सॉल्व्हंटचे असतील आणि 20 कोणाचे असतील, हे नॉन व्होलाटाईलचे असतील. पण ते टोटल व्हेपर प्रेशरमध्ये, व्हेपर प्रेशर ऑफ सोल्युशनमध्ये किती मोलिक्यूल पार्टिसिपेट करतील, फक्त 80. 20 मोलिक्यूल नॉन व्होलाटाईल सोल्यूटचे पार्टिसिपेशन करणार नाही, म्हणून त्याचा व्हेपर प्रेशर कमी होतो. म्हणून इथे म्हटले बघा, द नंबर ऑफ सॉल्व्हंट मोलिक्यूल अवेलेबल for vaporization per unit surface area of solution is less than that of the number at the surface of pure solvent. प्युअर सॉल्व्हंटमध्ये जेवढे नंबर ऑफ मोलिक्युल्स असतील त्याचा सरफेस एरिया आणि सोल्युशनमधल्या सॉल्व्हंट मोलिक्युलचा सरफेस एरिया जर बघितला, तर सोल्युशनमधल्या सॉल्व्हंट मोलिक्युलचा सरफेस एरिया कमी होतो, म्हणून त्याचा व्हेपर प्रेशर कमी असतो. म्हणून तिथं असं म्हटलं बघा, as the solvent molecule at the surface of the solution vaporize at slower rate than that of the pure solvent, hence the vapor pressure of the solution
वेपर प्रेशर ऑफ सॉल्वंट इन सोल्युशन इज लेस दॅन दॅट ऑफ द प्युअर सॉल्वंट. म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल की ज्या वेळेस आपण सोल्युशन तयार करतो सोल्यूट आणि सॉल्वंटचा वापर करून, सोल्यूट हा नॉन व्होलाटाईल असतो, नॉन व्होलाटाईल सोल्यूट हा सॉल्वंटमध्ये ॲड केल्यानंतर सॉल्वंट मोलिक्युलच्या काही सरफेस एरिया तिथून निघून जातात, त्याची जागा हा नॉन व्होलाटाईल सोल्यूट मोलिक्युल घेतो आणि हा नॉन व्होलाटाईल सोल्यूट मोलिक्युल हा वेपर प्रेशरमध्ये कॉन्ट्रीब्युशन दाखवत नाही, म्हणजेच त्याचे नंबर ऑफ मोलिक्युल्स कमी असतात ॲज कम्पेअर टू द वेपर प्रेशर ऑफ प्युअर सॉल्वंट. मग हे झाल्यानंतर आपल्याला त्याच्याशी निगेटिव्ह जो काही लॉज आहे तो लॉ आपल्याला बघायचा आहे. त्याला म्हटलं राऊट्स लॉ फॉर द सोल्युशन ऑफ नॉन व्होलाटाईल. काय बघायचं आपल्याला, एक लॉ बघायचा, राऊट्स लॉ त्याला बघायचा. आपलं झालेला आहे मागच्या सेक्शनमध्ये, आपल्या 3व्या लेक्चरमध्ये, म्हणजे शेवटच्या लेक्चरला आपण त्याची थेरी आणि त्याचं डेरिव्हेशन डिस्कस केलं होतं. हा राऊट्स लॉ कशासाठी अप्लाय होतो हे लक्षात घ्या. राऊट्स लॉ shows the relationship between the vapor pressure of solution. तो कोणामध्ये रिलेशनशिप दाखवतो, इट शोज द रिलेशनशिप बिटवीन द वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन अँड वेपर प्रेशर ऑफ दॅट सॉल्वंट. कोणामध्ये दाखवतो तो, सोल्युशन आणि सॉल्वंटमध्ये काय दाखवतो तो, रिलेशनशिप दाखवतो. मग हा लॉ काय सांगतोय, व्हॉट इज द लॉ? The law is stated that, law बघा झालेला आहे आपला. What is this law stated that? The law is stated that the vapor pressure of solvent over the solution is equal to the vapor pressure of pure solvent multiply by its mole fraction in the solution. हे काय सांगतो लॉ, काय स्टेट करतोय की ज्यास वेपर प्रेशर आहे कोणाचा, ऑफ सॉल्वंटचा, तो कोणामधला, सोल्युशनमधला, इज इक्वल टू काय आलं, इज इक्वल टू द वेपर प्रेशर ऑफ प्युअर सॉल्वंट इनटू इट्स मोल फ्रॅक्शन. आता बघा याच्यामध्ये दिलं आहे P1 म्हणजे काय आला, वेपर प्रेशर ऑफ सॉल्वंट इन सोल्युशन, आणि P10 काय आला, वेपर प्रेशर ऑफ प्युअर सॉल्वंट. x1 काय आला, x1 इज अ मोल फ्रॅक्शन, x1 काय आला, मोल फ्रॅक्शन. बघा इथे परत एकदा समजावून सांगतो मी. व्हॉट इज अ P1? P1 इज अ वेपर प्रेशर ऑफ सॉल्वंट इन सोल्युशन. and what is a P10? P10 is a vapor pressure of pure solvent. What is the x1? x1 is a mole fraction. आणि तुम्हाला माहिती आहे मोल फ्रॅक्शन ऑफ सोल्यूट प्लस मोल फ्रॅक्शन ऑफ सॉल्वंट म्हणजे x1 प्लस x2 त्याची बेरीज किती असते, 1 असते. मग मला इथे x1 ची किंमत टाकायची, म्हणून मी इथे असं लिहिलं बघा, फॉर बायनरी सोल्युशन containing the one solute आहे, म्हणून तिथे असं म्हटलं बघा, x1 इज इक्वल टू 1 मायनस x2. x1 इज इक्वल टू काय म्हटलंय, 1 मायनस x2. मग आता हे इक्वेशन कसं लिहिलं, P1 इज इक्वल टू P10 x1, हा राऊट्स लॉ आहे, बरोबर आहे. मग ह्या x1 ची किंमत इथे टाकली, x1 ची किंमत काय आली, 1 मायनस x2. x1 ची किंमत किती आली, 1 मायनस x2. मग P10 ने ह्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय केल्यानंतर कसं आलं बघा, P10 मायनस P10 x2. मग हे इक्वेशन कसं लिहिलं गेलं, हा मायनस P1 आहे, P10 x2 तिकडे जाताना प्लस होईल, आणि इकडचा P1 आहे बघा, हा मायनस तिकडे जाताना प्लस झाला, आणि हा प्लस इकडे येताना काय झाला, मायनस झाला. म्हणजे P10 मायनस P1 इज इक्वल टू P10 x2. बट मगाशी आत्ताच आपण बघितलं त्याच्यामध्ये P10 मायनस P म्हणजेच काय आला, डेल्टा P आला. काय आला, डेल्टा P आला. मग हा डेल्टा P इज इक्वल टू काय लिहिला आपण, P10 x2. काय लिहिला आपण, P10 x2 लिहिला. मग हा जो P10 x2 आहे तो आपल्याला परत लिहिता येऊ शकतो. तो कसा लिहिता येऊ शकतो बघा, this can be written as that x2 is equal to काय लिहिलं आपण, डेल्टा P अपॉन काय लिहिलं, P10. कसं लिहिलं बघा, म्हणजे हे इक्वेशन कसं लिहिलं जाऊ शकतं,
डेल्टा पी इज इक्वल टू काय आला P10 x2, म्हणजे मला कशाची किंमत काढायची आहे x2ची, म्हणून x2 इज इक्वल टू काय लिहिलं मी डेल्टा P अपॉन P10, हे लक्षात ठेवा. काय लिहिलं मी डेल्टा P इज इक्वल टू P10 P असं लिहिलं. ओके, मग आता हे झाल्यानंतर ज्यावेळेस आपल्याला कॅरी करायचं आहे, पुढचं काय म्हणतोय तो बघा. मग याच्यावरून आपल्याला काय सांगता येते, मग डेल्टा पी कशावर डिपेंड झाला, डेल्टा पी इज डिपेंड अपॉन द विच फॅक्टर, डेल्टा पी इज डिपेंड अपॉन द x2. डेल्टा पी कशावर डिपेंड आला, डेल्टा पी डिपेंड अपॉन द x2. x2 मीन्स दॅट काय x2 तो मोल फ्रॅक्शन आहे, म्हणजेच तो कशावर डिपेंड आला, नंबर ऑफ मोल्स, नंबर ऑफ सोलिड पार्टिकलवर डिपेंड आला. काय आला तो, नंबर ऑफ सोलिड पार्टिकल, म्हणजे डेल्टा पी इज डिपेंड अपॉन द नंबर ऑफ सोलिड पार्टिकल, हेन्स इट इज द कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी. म्हणून लोअरिंग वेपर प्रेशर ही कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी का आली, सुरुवातीलाच मी काय सांगितलं, द कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी इज डिपेंड अपॉन द नंबर ऑफ सोलिड पार्टिकल, म्हणून कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी लोअरिंग वेपर प्रेशर इज खाली कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी आली. मग आता त्याच्यानंतर जे आपल्याला पुढचं त्याच्याशी रिलेटेड जे आहे ते कॅरी करायचं आहे, ते म्हणजे बघा आता की रिलेटिव्ह लोअरिंग वेपर प्रेशर आपल्याला कॅल्क्युलेट करायचं. काय करायचं आपल्याला, रिलेटिव्ह लोअरिंग वेपर प्रेशर. आता लोअरिंग वेपर प्रेशर आपण बघितलं किंवा वेपर प्रेशर लोअरिंग आपण बघितलं, तर त्याच्याशी रिलेटेड आपल्याला काय बघायचं आहे, शब्द त्याने दिला आहे रिलेटिव्ह लोअरिंग वेपर प्रेशर. सिंपल लक्षात घ्या, व्हॉट इज अ रिलेटिव्ह लोअरिंग वेपर प्रेशर, द रिलेटिव्ह लोअरिंग वेपर प्रेशर इज अ रेशो, तो रेशो आहे, कशाचा रेशो आहे, इट इज द रेशो ऑफ द वेपर प्रेशर ऑफ लोअरिंग ऑफ सॉल्वंट. वेपर प्रेशर ऑफ लोअरिंग ऑफ सॉल्वंट कुठल्या अक्षराने दाखवलं गेलं, डेल्टा पी, द रेशो ऑफ द वेपर प्रेशर ऑफ लोअरिंग ऑफ सॉल्वंट डिवायडेड बाय द वेपर प्रेशर ऑफ प्युअर सॉल्वंट. वेपर प्रेशर ऑफ द प्युअर सॉल्वंट is collectively called as काय म्हटलं गेलं त्याला, मग is collectively called as a relative vapor pressure lowering. परत एकदा सांगतो, रिलेटिव्ह लोअरिंग वेपर प्रेशर काय आहे, हा दोन क्वांटिटीचा रेशो आहे. पहिली कुठली आहे, एक म्हणजे वेपर प्रेशर लोअरिंग. वेपर प्रेशर लोअरिंग कुठल्या अक्षराने दाखवली गेली, डेल्टा पी, डिवायडेड बाय द वेपर प्रेशर ऑफ प्युअर सॉल्वंट कुठल्या अक्षराने दाखवलं गेला, P10. मग हे इक्वेशन कसं लिहिलं गेलं, डेल्टा पी अपॉन P10 इज इक्वल टू, मग डेल्टा पी बरोबर काय आत्ताच बघितलं आपण, P10 मायनस P1 डिवायडेड बाय P10. पण डेल्टा पी अपॉन P10 आत्ताच तिकडे बघितलं, डेल्टा पी अपॉन P10 इज इक्वल टू काय बघितलं आपण आता, x2 बघितलं. काय बघितलं इथे, x2 बघितलं. मग तो x2 आहे, डेल्टा पी अपॉन P10 इज इक्वल टू x2 आहे, म्हणजेच काय आलं, P10 मायनस P1 डिवायडेड बाय P10. म्हणजेच याच्यावरून परत तुमच्या असं लक्षात यायला पाहिजे की रिलेटिव्ह लोअरिंग वेपर प्रेशर इट इज अ रेशो ऑफ द वेपर प्रेशर ऑफ लोअरिंग ऑफ सॉल्वंट डिवायडेड बाय द वेपर प्रेशर ऑफ प्युअर सॉल्वंट इज अगेन डिपेंड अपॉन द, परत कशावर डिपेंड येतो, इज अगेन डिपेंड अपॉन द x2. व्हॉट मीन बाय x2, x2 काय आहे, इट इज अ मोल फ्रॅक्शन ऑफ सोलिड इन सोल्युशन. तो काय आहे, मोल फ्रॅक्शन आहे, कोणाचा, सॉलिडचा. कशामध्ये असतो तो, सोल्युशनमध्ये. म्हणून परत डेल्टा पी अपॉन P10 म्हणजेच रिलेटिव्ह लोअरिंग वेपर प्रेशर इज अ कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी. मग त्याच्यानंतर आता याच्याशी संबंधित असणारा आपल्याला मोलार मास ऑफ सोल्यूट फ्रॉम वेपर प्रेशर ऑफ लोअरिंग याचा अभ्यास करायचा. आता मोलार मास बघायचं, काय बघायचं आपल्याला, मोलार मास. आता मग तुम्हाला लक्षात आलं असेल की डेल्टा पी अपॉन P10 म्हणजे रिलेटिव्ह लोअरिंग वेपर प्रेशर बरोबर काय आहे, x2. त्याच्यानंतर आपण ज्यावेळेस 11वीला जो टॉपिक बघितला तर सम बेसिक कन्सेप्ट, त्याच्यामध्ये मोल फ्रॅक्शन ऑफ सॉलिड
मोल फ्रॅक्शन ऑफ सॉल्वंट हे आपण कसं कॅल्क्युलेट करायचं ते आपण बघितलेलं होतं. मग इथे मोल फ्रॅक्शन ज्यास आपण काढतो, मोल फ्रॅक्शन ऑफ कॉम्पोनंट of solution is equal to the moles divided by the total mole in the solution. मग आपल्याला जर x2 मोल फ्रॅक्शन ऑफ सोल्यूट काढायचे असतील तर नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट N2 ने दाखवलं जातं डिवायडेड बाय द टोटल नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्युशन. टोटल नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्युशन कसं कॅल्क्युलेट केलं जातं? टोटल नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्युशन म्हणजे मोल्स ऑफ द सोल्यूट प्लस सॉल्वंट म्हणजेच मोल फ्रॅक्शन जे असं आपण सोल्यूटचं काढतोय x2 इज इक्वल टू काय आलं N2 म्हणजे नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट डिवायडेड बाय N1 प्लस N2 म्हणजे नंबर ऑफ मोल्स ऑफ सॉल्वंट प्लस सोल्यूट. मग हे झाल्यानंतर त्याच्याशी रिलेटेड जे आपल्याला पुढची जे डेरिव्हेशन कॅरी करायचे ते डेरिव्हेशन आहे असे बघा. ते डेरिव्हेशन्स आपण कॅरी करतो. आता ते डेरिव्हेशन बघा आलं तुमच्यासमोर. N1 and N2 तुम्हाला मग असे म्हटल्याप्रमाणे N1 and N2 आर द मोल्स ऑफ सॉल्वंट. N1 हा सॉल्वंटचा, N2 हा सोल्यूटचा रिस्पेक्टिवली. मग त्याच्यामध्ये असं परत म्हटलं बघा, N1 इज ग्रेटर दॅन N2 म्हणजे नंबर ऑफ मोल्स ऑफ सॉल्वंट इज ग्रेटर दॅन द नंबर ऑफ मोल्स ऑफ द सोल्यूट. आत्ताच तुम्हाला सांगितलं तर मी 100पैकी 80 आणि 20 सॉल्वंटचे असतात, 20 कोणाचे असतात? सोल्यूटचे असतात. मग N1 प्लस N2ची बेरीज काय आहे? N1 प्लस N2 इज ॲप्रॉक्झिमेटली N1. इथे शब्द दिला बघा, ॲप्रॉक्झिमेटली N1. मग ते इक्वेशन कसं कॅल्क्युलेट केलं? x2 इज इक्वल टू N2 अपॉन N1. x2 इज इक्वल टू काय? N2 अपॉन N1. का? कारण की डेल्टा P अपॉन P1 0 इज इक्वल टू x2 आणि x2 इज इक्वल टू N2 डिवायडेड बाय N1 प्लस N2 होता. पण N1 प्लस N2ची बेरीज किती आली? N1 आली. म्हणून तिथे दिले डेल्टा P अपॉन P1 0 इज इक्वल टू N2 अपॉन N1. मग आता ज्यास आपण मोल्स ऑफ सोल्यूट आणि मोल्स ऑफ सॉल्वंट काढतो ते कसे काढले जातात लक्षात घ्या. मोल्स ऑफ सोल्यूट काढत असताना वेट डिवायडेड बाय देअर मोलार मास. वेट म्हणजे समजा आता मी ऑक्सिजन घेतलं तर ऑक्सिजनचं मोलार मास 32 आहे म्हणून M2ची किंमत किती आली? 32. पण 32पैकी मी किती घेतलं? 10. म्हणून W2ची किंमत किती आली? 10. म्हणजे 10/32 हा काय झाला? त्याचा रेशो झाला, नंबर ऑफ मोल्स झाले. काय आले त्याचे? नंबर ऑफ मोल्स झाले. म्हणून इथे बघा लक्ष द्या काय दिलं त्यांनी. याच्यामध्ये असं म्हटलं आहे, वेन वी प्रिपेअर द सोल्युशन बाय डिझॉल्विंग द W2 ग्रॅम ऑफ सोल्यूट अँड W1 ग्रॅम ऑफ द सॉल्वंट. बरोबर. मग W2 ग्रॅम ऑफ सोल्यूट असेल तर त्याचा मोलार मास M2 असेल. W1 ग्रॅम ऑफ सॉल्वंट असेल तर त्याचा मोलार मास M1 असेल. आणि म्हणून इथे लिहिले बघा N2 इज इक्वल टू W2 अपॉन M2 अँड N1 इज इक्वल टू W1 अपॉन M1. मग N2 आणि N1च्या किमतीचे त्या वरच्या इक्वेशनमध्ये टाकल्यानंतर आपल्याला काय भेटलं बघा, डेल्टा P अपॉन P1 0 इज इक्वल टू x2 इज इक्वल टू N2 अपॉन N1 आणि N2ची किंमत काय टाकली? W2 अपॉन M2. काय टाकली? W2 अपॉन M2 आणि N1ची काय टाकली? W1 अपॉन N1. आणि आपण काय केलं? याचं सिम्प्लिफिकेशन केलं आणि सिम्प्लिफिकेशन केल्यानंतर काय आलं ते डेल्टा P मायनस P1. बघा डेल्टा P अपॉन P1 0, डेल्टा P अपॉन P1 0 इज इक्वल टू काय आलं? P1 0 मायनस P1 डिवायडेड बाय P1 0 इज इक्वल टू. आणि याचं काय सिम्प्लिफिकेशन केल्यानंतर बघा W2 डिवायडेड बाय M2. बरोबर आहे. आणि हा जो M1 इथे भागिले तो उलट करून गुणिले होतो म्हणून M1 आणि हा काय आला? W1 आला. आता हे कसं लक्षात ठेवायचं? हा फॉर्म्युला कसं लक्षात ठेवायचा? बघा W2 आहे त्याच्या खाली त्याला तिरकस W1 घ्यायचा. वरती जर M1 असेल तर खाली M2 घ्यायचा म्हणजे एकमेकांच्या क्रॉस आहे. वरती 2 असेल तर खाली 1 असेल. डब्ल्यूच्या भाषेत सांगतोय. वरती मोलार मास जर M1 वरती असेल तर खाली काय असेल? M2 असेल. आणि याच्यावरून आपण पहिली कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी डिटरमाइन केली. आणि याच्यामध्ये जर आपण बघितलं, नोईंग द ऑल क्वांटिटी मोलार मास ऑफ सोल्यूट
मोलार मास ऑफ सोल्यूट म्हणजे आपल्याला M2 इझिली कॅल्क्युलेट करता येतो. दिस आर द फर्स्ट कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी. इट इज कॉल्ड ॲज अ व्हेपर प्रेशर ऑफ द लोअरिंग. ही पहिली कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी संपल्यानंतर समजल्यानंतर पुढच्या 3 कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी समजायला काही अडचण येत नाही. आताच्या तासाला जी पुढची कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी आपल्याला बघायची आहे ती म्हणजे दिली आहे बॉइलिंग पॉईंट ऑफ इलिव्हेशन. आता बॉइलिंग पॉईंट ऑफ इलिव्हेशन जे असं आपण म्हणतो तर बॉइलिंग पॉईंटची डेफिनेशन आपण बऱ्याचदा बघितली. व्हॉट इज द बॉइलिंग पॉईंट? द बॉइलिंग पॉईंट इज डिफाईन्ड ॲज द बॉइलिंग पॉईंट ऑफ लिक्विड इज अ टेम्परेचर ॲट विच द वेपर प्रेशर इक्वल टू द ॲप्लाइड प्रेशर. ॲप्लाइड प्रेशर ज्यावेळेस आपण बॉइलिंग पॉईंट म्हणतो तर बॉइलिंग पॉईंट हा कोणाचा घेतला? तो लिक्विडचा. तो काय असतो की ज्या टेम्परेचरला वेपर प्रेशर इक्वल टू द अप्लाय प्रेशर असतं. वेपर प्रेशर आणि अप्लाय प्रेशर हे जर इक्वल असेल तर त्या टेम्परेचरला त्या लिक्विडचा काय म्हटलं तो बॉइलिंग पॉईंट असं म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? त्याचा बॉइलिंग पॉईंट असं म्हटलं जातं. आता याच्यामध्ये पण परत लक्षात घ्या की ज्या सोल्युशन तयार होतं आहे, सोल्युशन तयार होत असताना सोल्यूट आणि सॉल्वंटच लागतो आहे आपल्याला. काय लागतो आहे? सोल्यूट आणि सॉल्वंट लागतो आहे. पण याच्यामध्ये पहिल्या कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीपेक्षा दुसरी कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी जरा डिफरंट आहे, लक्षात घ्या. याच्यामध्ये काय म्हटलं बघा, द सोल्युशन कंटेनिंग द नॉन व्होलाटाईल सोल्यूट. सोल्युशन काय कंटेन करतो आहे? नॉन व्होलाटाईल सोल्यूट बॉईल ॲट टेम्परेचर हायर दॅन दॅट ऑफ द बॉइलिंग पॉईंट ऑफ द प्युअर सॉल्वंट. म्हणजे याच्यामध्ये लक्षात घ्या सॉल्वंटचा बॉइलिंग पॉईंट हा सोल्युशनमध्ये असणाऱ्या सॉल्वंटपेक्षा कसं असतो? कमी असतो. व्हेपर प्रेशरमध्ये उलट होतं. व्हेपर प्रेशर प्युअर सॉल्वंटचा जास्त होता कोणापेक्षा? व्हेपर प्रेशर ऑफ सॉल्वंट इन दॅट सोल्युशन. पण आता इथे उलट आहे, सॉल्वंटचा बॉइलिंग पॉईंट हा कमी असतो कोणापेक्षा? सोल्युशनमध्ये असणाऱ्या सॉल्वंटचा. म्हणून इथे म्हटलं आहे द सोल्युशन कंटेनिंग द नॉन व्होलाटाईल सोल्यूट boil at a temperature is higher than that of the boiling point of pure solvent. मग आता इथे बॉइलिंग पॉईंट ऑफ प्युअर सॉल्वंट कुठल्या अक्षराने दाखवलं गेलं आहे? TB0. काय दाखवलं गेलं आहे? TB0. आता सर तिथे तर आपण काय घेतलं तर P घेतला होता. P म्हणजे प्रेशर आणि B म्हणजे बॉइलिंग पॉईंट आणि बॉइलिंग पॉईंटसाठी लागतं आपल्याला टेम्परेचर. म्हणून तिथे दिलं TB0. 0 म्हणजे कोणासाठी? प्युअर सॉल्वंटसाठी. आणि TB म्हणजे कोणासाठी? सोल्युशनसाठी. मग सोल्युशनचा बॉइलिंग पॉईंट जास्त आहे म्हणून ते काय दिलं आहे? TB इज ग्रेटर दॅन TB0. म्हणून द बॉइलिंग पॉईंट जो असतो डिफरन्स बिटवीन द बॉइलिंग पॉईंट ऑफ सोल्युशन अँड प्युअर सॉल्वंट ॲट अ गिवन कॉन्स्टंट प्रेशर इज अ बॉइलिंग पॉईंट ऑफ इलिव्हेशन. मग बॉइलिंग पॉईंट ऑफ इलिव्हेशन कुठल्या अक्षराने दाखवलं गेला? द बॉइलिंग पॉईंट ऑफ इलिव्हेशन इज रिप्रेझेंटेड बाय द डेल्टा TB. डेल्टा TB इज इक्वल टू TB मायनस T0B. मग आता इलिव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉईंट बघितल्यानंतर आपल्याला बॉइलिंग पॉईंट ऑफ इलिव्हेशन ॲज द कॉन्सिक्वेन्स ऑफ द व्हेपर प्रेशर ऑफ लोअरिंग. मग बॉइलिंग पॉईंट आणि व्हेपर प्रेशर ऑफ लोअरिंग याचा कॉन्सिक्वेन्स आपल्याला बघायचं आहे. जर ही डायग्रॅम बघितली तर ह्या डायग्रॅममध्ये आपल्याला असं लक्षात दिसते द व्हेपर प्रेशर ऑफ सोल्युशन अँड द प्युअर सॉल्वंट आर प्लॉटेड. आता ग्राफ प्लॉट केला आहे आपण. एका ॲक्सिसला काय घेतलं आहे? व्हेपर प्रेशर आणि दुसऱ्या ॲक्सिसला आपण काय घेतलं आहे? टेम्परेचर असं घेतलं आहे. तर याच्यामध्ये एक लक्षात घ्या व्हेपर प्रेशर ऑफ सोल्युशन बघा हा कुठल्या कर्वने दाखवला आहे? DC. आणि व्हेपर प्रेशर ऑफ प्युअर सॉल्वंट कशाने दाखवलं गेलं आहे? AB. म्हणजेच तुम्हाला लक्षात येते द कर्व AB इट शोज द व्हेपर प्रेशर ऑफ द प्युअर सॉल्वंट. इट इज represented by the curve AB and the vapor pressure of the solvent in solution it is represented by DC. मग इथून जर परपेंडिक्युलर टाकला तर हा परपेंडिक्युलर कुठल्या ॲक्सिसला कॅरी होतो आहे? ह्या ॲक्सिसला कॅरी झाल्यानंतर तो इंटरसेक्शन करतो आहे TB0. TB0 म्हणजे बॉइलिंग पॉईंट ऑफ प्युअर सॉल्वंट आणि हा काय दाखवतो आहे? TB दाखवतो आहे. TB म्हणजे काय? बॉइलिंग पॉईंट ऑफ सोल्युशन. म्हणजे कर्व ही सोल्युशनची काय बिलो आहे कोणापेक्षा? सॉल्वंटपेक्षा. म्हणजे व्हेपर प्रेशर ऑफ सॉल्वंट जास्त आहे परंतु त्याचा बॉइलिंग पॉईंट कमी आहे. त्याचा बॉइलिंग पॉईंट काय आहे? कमी. बघा इथे टेम्परेचर बघितलं आपण. जर समजा टेम्परेचर आपण घेतलं 10, 20, 30, 40, 50, 60 तर इथे TB 70 असेल
तर TB 0 त्याच्यापेक्षा कमी असेल, म्हणजे ते 50 असेल, 60 असेल, म्हणजे 70पेक्षा कमी असेल. मग याच्यावरून त्यांनी बघा आपल्याला म्हटलं आहे कर, मी जे मगाशी तुम्हाला म्हटलं दाखवलं ते याच्यामध्ये म्हटलं बघा, द वेपर प्रेशर टेम्परेचर कर ऑफ सोल्युशन, ते झालं वाक्य बघा. वेपर प्रेशर टेम्परेचर कर ऑफ सोल्युशन CD लाईज बिलो द दॅट ऑफ सॉल्वंट AB. म्हणजे वेपर प्रेशर कर सोल्युशनचा हा बिलो आहे कोणापेक्षा, सॉल्वंटपेक्षा. सॉल्वंटचा कर अप्पर आहे आणि सोल्युशनचा कर हा बिलो आहे. परंतु जर आपण बघितलं तर बॉइलिंग पॉईंट हा उलट आहे. म्हणून इथे म्हटलं बघा, द डिफरन्स बिटवीन द टू वेपर प्रेशर इन्क्रीजेस ॲज द टेम्परेचर अँड वेपर प्रेशर इज इन्क्रीजेस अँड प्रेडिक्टेड द इक्वेशन. म्हणून त्याच्यापासून इक्वेशन कॅरी आउट केलेलं आहे. काय कॅरी आउट केलं, डेल्टा P इज इक्वल टू X2 इंटू P10. डेल्टा P म्हणजे काय आहे, व्हेपर प्रेशर ऑफ द लोअरिंग. इट इज अ डिफरन्स. आपण बघितले, सर्व कॅल्क्युलेट केले. म्हणजे करच्या भाषेत बघितलं तर सोल्युशन हा बिलो असतो आणि सॉल्वंट हा अबोव असतो. पण बॉइलिंग पॉईंटच्या भाषेत बघितलं तर बॉइलिंग पॉईंट ऑफ द सोल्युशन इज ग्रेटर दॅन दॅट ऑफ द प्युअर सॉल्वंट. म्हणून इथे एक शब्द त्यांनी दिले बघा, इट इज क्लिअर फ्रॉम दॅट फिगर. बघा आला का शब्द, इट इज क्लिअर फ्रॉम द फिगर द बॉइलिंग पॉईंट ऑफ सोल्युशन इज हायर दॅन दॅट ऑफ द प्युअर सॉल्वंट. मग ज्यावेळेस आपण म्हणतोय की बॉइलिंग पॉईंट ऑफ लिक्विड काय असतं, तर बॉइलिंग पॉईंट ऑफ लिक्विड काय हे काय, इट्स अ व्हेपर प्रेशर. तो बॉइलिंग पॉईंट ऑफ लिक्विड इज अ व्हेपर प्रेशर इज इक्वल टू 1 ॲटमॉस्फेरिक प्रेशर. इज अ 1 ॲटमॉस्फेरिक प्रेशर. ही तुमच्या 11वीला पण डेफिनेशन झालेली. मग याच्यामध्ये जर आपण बघितलं, त्याच्यामध्ये बॉइलिंग पॉईंट ऑफ लिक्विड इज इट्स द व्हेपर प्रेशर इज इक्वल टू 1 ॲटमॉस्फेअर, इज इक्वल टू द 1 ॲटमॉस्फेअर. आणि मग त्याच्यावरून आपल्याला घ्यायचं आता बॉइलिंग पॉईंट ऑफ इलिव्हेशन अँड कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्यूट. आता बॉइलिंग पॉईंट ऑफ इलिव्हेशन हा कुठल्या अक्षराने दाखवला जातो ते पण समजून घ्या. आता बॉइलिंग पॉईंट ऑफ इलिव्हेशन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द मोलॅलिटी. इट इज रिप्रेझेंटेड बाय स्मॉल m. मोलॅलिटी आणि मोलॅरिटी हे तुम्हाला 11वीमध्ये पण झालेलं आहे. इलिव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉईंट इज represented by symbol delta TB and delta TB is proportionality to m. मग सिम्प्लिफिकेशन केलं, डेल्टा TB इज इक्वल टू KB इंटू m. मग m काय, मोलॅलिटी ऑफ द सोल्युशन अँड KB इज अ प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट. इट इज कॉल्ड एज अ बॉइलिंग पॉईंट इलिव्हेशन कॉन्स्टंट, or it is also called as a molar elevation constant, or it is also called as इब्लोस्कोपिक कॉन्स्टंट. मग आता डेल्टा TB आणि इज इक्वल टू KB केव्हा येऊ शकेल, ज्यास आपण मोलॅलिटीची व्हॅल्यू काय घेतली, 1 घेतली. आता ह्या इक्वेशनमध्ये जर मी एमची व्हॅल्यू 1 टाकली तर डेल्टा TB इज इक्वल टू KB इंटू 1 म्हणजे KB. म्हणजे KB बरोबर काय आलं, डेल्टा TB. केव्हा आलं, ज्यास मोलॅलिटी आपण 1 घेतली. म्हणून इथे असं म्हटलं बघा, द इब्लोस्कोपिक कॉन्स्टंट इज द बॉइलिंग पॉईंट ऑफ इलिव्हेशन when it is produced by the 1 molar solution. मग त्याचं युनिट बघा काय, आता कशाचं युनिट बघायचं आपल्याला, KBचं. मग KBचं युनिट पाहण्यासाठी फॉर्म्युला शिफ्ट केला, डेल्टा TB अपॉन m. डेल्टा TB म्हणजे आपला त्याचा टेम्परेचर आहे, म्हणजे ते केल्विनमध्ये आलं. काय असं झालं, केल्विनमध्ये. आणि मोलॅलिटी म्हणजे काय, नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट डिवायडेड बाय ते आपण डेफिनेशन बघितली. म्हणून इथे बघा मोल पर किलोग्रॅम म्हटलं. काय म्हटलं त्यांनी, मोल पर किलोग्रॅम. आणि त्याच्यावरून मग युनिट तयार झालं किलोग्रॅम, केल्विन किलोग्रॅम पर मोल. याच्यावर फिलिंग द ब्लँक्स विचारले जाते. व्हॉट इज द युनिट ऑफ द इब्लोस्कोपिक कॉन्स्टंट, केल्विन किलोग्रॅम पर मोल. मग त्याच्यानंतर याच्याशी रिलेटेड आपल्याला सेकंड कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी आपल्याला बघायची. जसं आपण मागच्या याच्यामध्ये बघितलं होतं N2N1, तसंच इथे बघायचं. आता डेल्टा TB मोलार मास आपल्याला काढायचं आहे. मोलार मास सोल्यूटचं काढायचं म्हणजे आपल्याला M2 काढायचं आहे. म्हणून इथे आपण म्हणतोय बघा, डेल्टा TB इज इक्वल टू KB इंटू m. मग आता याच्यामध्ये ज्यास आपण काय म्हणतोय, W2 ग्रॅम ऑफ सोल्यूट, जसं मी तिकडे मग अशी म्हटलं होतं, W2 ग्रॅम ऑफ सोल्यूट इन W1 ग्रॅम ऑफ सॉल्वंट, म्हणजे सोल्युशन तयार झालं. मग मोल्स ऑफ सोल्यूट काढायचे मला W1चे काढायचे आहेत, म्हणजे सॉल्वंटचे काढायचे आहेत. म्हणजे काय आलं ते, मोल्स ऑफ सोल्यूट इन W1 ग्रॅम ऑफ सॉल्वंट इज इक्वल टू द W2 अपॉन M2.
where M2 is a molar mass of solid. M2 is a molar mass of the solid. मग mass of solvent W1 ग्रॅम, W1 ग्रॅम ते कसं आलं आता लक्षात घ्या. W1 आहे बरोबर आहे, तो ग्रॅममध्ये डिवायडेड बाय मोलार मास ऑफ सोल्यूट म्हणून इथे घेतले बघा. काय घेतले 1000 ग्रॅम, 1000 ग्रॅम डिवायडेड बाय किलोग्रॅम, ग्रॅम कॅन्सल झाला. म्हणजेच काय आलं W1/1000 इंटू किलोग्रॅम. हे कशाचं आहे, हे आपलं मास काढले सॉल्व्हंटचं. त्याच्यानंतर आपण मोलॅलिटीची डेफिनेशन बघितली तर काय ते मोलॅलिटीची डेफिनेशन मोल्स ऑफ सोल्यूट डिवायडेड बाय द मास ऑफ सॉल्व्हंट इन किलोग्रॅम, आता मग मोल्स ऑफ सोल्यूट काढले तुम्ही त्याच्यानंतर मास ऑफ सॉल्व्हंट आपण कॅरी करतोय बघा. म्हणून इथे दिले बघा W2/M2 मोल डिवायडेड बाय मास ऑफ सॉल्व्हंट काय घेतलं आपण W1 डिवायडेड बाय 1000 किलोग्रॅम इज इक्वल टू, याचं सिम्प्लिफिकेशन केलं, हा 1000 वरती आला म्हणून W2 वरतीच होता म्हणून 1000 इंटू W डिवायडेड बाय, हा W1 खाली होता तो M2 खाली आला म्हणजे M2 इंटू W1 आणि युनिट बघा मोल, वरती मोल होता खाली किलोग्रॅम होता, तो किलोग्रॅम जाताना वरती पर किलोग्रॅम झाला. काय झाला तो पर किलोग्रॅम झाला. मग आता हे तुम्हाला लक्षात आलं का आधी सांगा बरं मला. मोल्स ऑफ सोल्यूट आत्ताच तुम्ही बघितले, मोल्स ऑफ सोल्यूट W2/M2. हे बघा मोल्स ऑफ सोल्यूट, इथे मोल्स ऑफ सोल्यूट कॅल्क्युलेट केले. सॉल्व्हंटचे ज्यास आपण घेतो त्या W1/M1 घेतो, सोल्यूटचं घेतो त्या W2/M2 घेतो म्हणून इथे W2/M2 आपण इथे घेतले. त्याच्यानंतर मास ऑफ सॉल्व्हंट इन किलोग्रॅम म्हणजे मी 1 ग्रॅम घेतला आणि 1000 किलोग्रॅमला जर मी डिझॉल्व केला तर ही डेफिनेशन कशाची आली मोलॅलिटीची आली. म्हणून त्याचं सिम्प्लिफिकेशन केलं की W2/M2 मोल्स डिवायडेड बाय W1 डिवायडेड बाय 1000 किलोग्रॅम आणि तिचं सिम्प्लिफिकेशन केल्यानंतर काय आलं 1000 इंटू W2/W1 इंटू M2 इंटू मोल पर केल्विन. मग आपल्याला कशाची किंमत काढायची याच्यामध्ये M2ची किंमत काढायची म्हणून ती किंमत आता आपण कशी केली बघा. आता ही जी सबस्टिट्यूशन आहे, सबस्टिट्यूटिंग दिस व्हॅल्यू ऑफ M, ही कशाची व्हॅल्यू काढली Mची काढली, पहिल्या इक्वेशनमध्ये टाकली जे आपण डेल्टा TB इज इक्वल टू KB इंटू M घेतलेला होता. डेल्टा TB इज इक्वल टू KB इंटू M. मग Mची व्हॅल्यू काय आली बघा 1000 इंटू W2 डिवायडेड बाय M2 इंटू W1. मग याच्यामध्ये मला काय काढायचं आहे मोलार मास ऑफ सोल्यूट काढायचं आहे. मग मोलार मास ऑफ सोल्यूट काढायचं आहे म्हणजे मला M2 काढायचं आहे. मग फॉर्म्युला कशात कन्वर्जन केला M2 इज इक्वल टू 1000 इंटू KB इंटू W2 अपॉन डेल्टा TB अपॉन W1. म्हणजे सिम्पल असं लक्षात घ्या की हा M2 इकडे घेतला आणि डेल्टा TB इकडे घेतला आणि याच्यावरून आपण काय काढलं की मोलार मास ऑफ सोल्यूट काढलं. दिस इज द सेकंड कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी. इट इज कॉल्ड एज इलिव्हेशन इन बॉइलिंग पॉईंट. पहिल्या आणि दुसऱ्या प्रॉपर्टीमध्ये फरक असा आहे व्हेपर प्रेशर ऑफ प्युअर सॉल्व्हंटचा जास्त असतो, परंतु सेकंड कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीमध्ये बॉइलिंग पॉईंट ऑफ सोल्युशन इज ग्रेटर म्हणजे TB मायनस TB झिरो. परत एकदा समजावून सांगतो, इथून परत समजून घ्या. डेल्टा TB इज इक्वल टू KB इंटू M घेतला, त्याच्यानंतर त्याचं मोल्स आपण काढले, मोल्स आपण सोल्यूटचं काढतो म्हणजे W2/M2 घेतला आणि मोलॅलिटीची डेफिनेशन म्हणजे मोल्स ऑफ सोल्यूट डिवायडेड बाय मास ऑफ सॉल्व्हंट घेतला, W2/M2 मोल डिवायडेड बाय W1 1000 किलोग्रॅम घेतला आणि त्याचं सबस्टिट्यूशन करून आपण ही व्हॅल्यू इथे पुटअप केली आणि अशा पद्धतीने आपण सेकंड कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी जी ती इथे एक्सप्लेन केली. उद्याच्या तासाला आपण पुढची कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी म्हणजे डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉईंट
डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉईंट अँड डिप्रेशन इन इलिव्हेशन इन बॉइलिंग पॉईंट सेम असतो, फक्त फ्रीजिंग पॉईंटचा सिम्बॉल तिथे केप येतो आणि बॉइलिंग पॉईंटचा सिम्बॉल इथे के बी येतो, बाकी ॲज युजल आहे. म्हणजे सेकंड कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी तुम्ही जर व्यवस्थित कॅरी केली त्यालाच अनुसरून तिसरी कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी असते, ते म्हणजे डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉईंट. उद्याच्या तासाला आपण